माझा काहीच संबंध नाही. तुम्ही माझा फोन नंबर लिहून ठेवा, देणार आहे तो लिहून ठेवा. त्याच्यावर मला जर फोन केला तर मला कळणार आणि तुमची अडचण मी सोडवणार. घेताय का लिहून? घेत असेल तर कागद आणि पेन घ्या लवकर पटकन. माझा फोन नंबर आहे ओम नरेंद्रनाथाय नमः. या मंत्राचा जर जप केला तर मला तुला तो जर नसेल लागत नसेल एंगेज मिळत असेल सतत तर गणी गण गणात होते ह्या मंत्राचा फोन नंबरला तोही आला नाही तर स्वामी नरेंद्र महाराज स्वामी नरेंद्र महाराज स्वामी नरेंद्र महाराज असा फोन करा. तोही नाही आला स्वामी 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 हा चौथा फोन करा. तोही नाही आला ओम 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 हा पाचवा फोन करा. हाही नाही आला इकडे यायच्या भानगडीत पडू नका, काम होणार नाही. तेव्हा ह्या पाच पैकी काहीतरी आलं पाहिजे. हा नंबर माझा जर संपर्कामध्ये माझ्या राहिला तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा या महिलांना विचारा, काही जुन्या लोक महिला आहेत त्यांना विचारा, कधी त्या ऍक्टर असताना जात असतील आणि त्यांना मनामध्ये भीती वाटली तर त्यांना विचारा या बाजून कोणतरी चाललाय त्या बाजून तिकडून कोणतरी चाललाय, कोणतरी बरोबर आपला आहे हा स्वतःला विचारा. विशेष करून तरुण पोरींना विचारा, ताई खरं आहे का दरवबिरा? तुम्ही नाही तिलाच विचारा, तिनेच घेतला की नाही अनुभव त्याला विचारा. खरं आहे नाही? तुम्ही जळी स्थळी कष्टी पाशाली कुठेही राहा मी तिथे आहेच. फक्त भक्ती करा. भक्ती नाही केली तर आईजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासवेच्या जीवावर जावई सुभेदार नाही होत. इकडे भक्ती करायला लागते. जो जो भक्ती करतो त्याला मी वाचवतोच वाचवतो. आता मी वाचवतो म्हणजे शरीर बघू नका. परत मी सांगतोय मी म्हणजे शरीर नाही, माझा अभंग आहे. देहाचे व्यवहार चालती अलिप्त सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. माझा अभंग मूळ तो अभंग असा आहे. आता काय मज काळाचे ते भय शेगावीच्या गजानना देखील. या अभंगात मी सांगितलंय देहाचे व्यवहार चालत ते अलिप्त म्हणजे माझा देह वेगळा चालेल आणि मी वेगळा आहे. आम्ही दोघेही वेगवेगळे आहोत. देह देहाचं काम करतो, मी माझं काम करतो. तुम्हाला देह नको आहे, माझ्यातला तो आत्मा आहे ना त्याच्याशी तुमचा संबंध आहे. मग माझ्या आत्म्याला तुम्हाला बोलवायचं जर असेल तर माझे नंबर संपर्क नंबर दिलेत तुम्हाला. ओम नरेंद्रनाथाय नमः गणी गणात बोलते स्वामी नरेंद्र महाराज स्वामी नरेंद्र महाराज स्वामी 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 ओम हे 5 दिलेत. तोही नाही आला आणि मला डोळ्यासमोर धरलं. माझं आता जे चित्र पाठीमागे LED वॉलवर दिसतंय हे चित्र जर डोळ्यासमोर धरलं, मला मुकुंद म्हणा, मला हरी म्हणा, मला केशव म्हणा, मला गोविंद म्हणा, आई म्हणा, मी तिथेही आहे. आता ही भाषा आध्यात्मिक आहे. काही जणांना वाटत किती घमेंट झाल्यानं काय बोलतात घमेंटीमध्ये कळणार नाही नवीन आलेल्या लोकांना. त्यामुळे ठीक आहे समजून द्या, अनुभव घ्या. अनुभव घेऊन बघा मग तुम्हाला कळेल. तुमचा शेजारी जरी प्रसंगात असला माझं नाव घ्या, माती उचलून लावा, स्वामी याला बरं वाटलं पाहिजे, बघा बरं वाटतं की नाही. पण भक्तीच्या बँकेत तुमचं डिपॉझिट हवं. ते जर माझ्या भक्तीच्या बँकेत डिपॉझिट नसेल तर अनुभव येणार नाही. आणि भक्ती करत असाल तर कुणी नारळ टाकू दे, लिंब टाकू दे, करणी करू दे, भूतक पाठ उठू दे, हे सगळं तुमच्या भाषेतलं आहे. मी बघणार. लिंबू असेल आणून त्यातलं काढून टाका, टाचण्या वगैरे का असला तर सरबत करून पिऊन टाका. केसाला धक्का लागला तर मला विचारा. एवढी गॅरंटी द्यायला तयार आहे. फक्त मला काय पाहिजे? भक्ती. बाकी काहीच लागणार नाही. तुमचे पैसे नको आहेत, नारळ नको आहेत, पेढे नको आहेत. तुम्ही इथे पेढे आणता, बघतो तरी का मी त्या पेढ्याकडे आणता. इथे आजूबाजूला असणारे म्हणता बरं झालं बरं झालं बरं झालं. तुम्हाला देत पण नाही 2 काढून. हे नको आहे मला. मला तुमचं प्रेम पाहिजे. प्रेमाचं नाव आहे भक्ती. तर ते प्रेम पाहिजे, बाकी काहीच नको आहे. आणि मी आहे असा. गुरु असाच असतो. गुरु असावा रोक टोकडा, गुरु नसावा बिंदा, निंदा अथवा बंदा तो नाही गुणाचा बंदा, असा गुरु असतो. फटकळ पण आतून प्रेम असतं की तुमचं बिलकुल वाईट होता कामा नाही. तुम्हाला कुणीही त्रास देता कामा नाही.
तुम्हाला कोणी फसवता कामा नाही. तेव्हा असा आपला मार्ग आहे, साधा सरळ सोपा. जमलं तर भक्ती करा, जशी येईल तशी करा. असं मी कुठे सांगितलं की अशा पद्धतीनेच भक्ती केली पाहिजे. तुम्ही श्रद्धेनं करा. मग ते तुळशीचं पान जरी नेऊन घातलं तरी श्रद्धेनं घातलं असाल तर ते कमळाच्या फुलाप्रमाणेच आहे, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा ज्यांना चिठ्ठ्या मिळालेल्या आहेत त्यांना आता उठवत आहेत आणि रांगेमध्ये येऊन आपली अडचण जी असेल ती चिठ्ठीवर भरपूर लिहायचं नाही. काही जणांनी जरा थांबा. हिंदू संग्राम सैनिक म्हटलं की एकदम ऍक्टिव्ह, ऐकून घेणारच नाही. मी सांगितलं आता जायचं आहे कुठं ते माहिती नाही, पण पळायला सुरुवात. आणि मग जाणार दक्षिणेकडे जाणार आणि मी बोलणार आता उत्तरेकडे पाहिजे. तेव्हा अरे थांब ना, ते ऐका ना जरा सूचना. तर आपली चिठ्ठी जी आहे, काही जण काय करतात, चिठ्ठीवर एक लिहितात आणि चिठ्ठी हातात देतात, बोलायला दुसरं सुरुवात करतात. मग तुमचं जम्बलिंग होतं. स्वामी बोलले कशावर, विचारलेल्या प्रश्नावर बोलले की चिठ्ठीवरच्या गोष्टीवर बोलले. म्हणून असलं करू नका. चिठ्ठीवर एकच अडचण लिहायच्या, 10 अडचणी लिहायच्या. काही जण मुंबईकर 10 बाय 10 खोलीमध्ये राहायची सवय ना, 15 लोक त्याच्या 10 बाय 10 मध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. एवढीशी चिठ्ठी म्हणजे बाद झालं, अखंड नाणीच त्याच्यावर लिहून ठेवू शकतात. इतकं बारीक अक्षर काढून लिहिलेलं असतं. मलाच काय, ब्रह्मदेवाला पण वाचता येणार नाही इतकं. मग मला चिठ्ठी वाचताना आली की मी म्हणतो आशीर्वाद आहे. आशीर्वाद बोललो की समजून जायचं चिठ्ठी वाचलेली नाही. मोजक्या शब्दामध्ये तुमची अडचण लिहा. स्वामी मला ओळखतं काय, तो गंगाराम, त्या गंगारामची मी चुलत बहीण. मग तिकडे लग्न माझं झालं त्यावेळेला मी मठात आले होते, मग तुम्ही मला आशीर्वाद दिला होता. हा माझा नवरा आहे आणि आम्ही इतके वर्ष लग्न झालं, आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. पोट दुखतंय, एवढं कशाला लिहिलं सगळं? अडचण काय, पोट दुखतं एवढंच लिहा ना. तर वरचा गंगाराम मी वाचला की खाली जी काय लिहिलेली अडचण वाचतच नाही. आणि मी अडचण वाचतच नाही, स्कॅन करतो, माझे डोळे स्कॅन करतात. तुम्ही मी लिहिलेल्या जेवढ्या स्पीडमध्ये वाचतो तेवढ्या तुम्हाला वाचता येते का बघा. म्हणून मोजक्या शब्दामध्ये अडचण लिहा. आता कागदाचा सदुपयोग केला असाल आणि पूर्ण भरून टाकला असाल तर कागदाची दुसरी बाजू कोरी आहे बघा, तिथे फक्त लिहा पोट दुखतं बस, किंवा पाय दुखतात किंवा चक्कर येते किंवा डोकं दुखतं, जे काय असेल ते त्याच्यावर शॉर्टकट मध्ये लिहा. बाद झालं, डॉक्टरने काय सांगितलं मला सांगायचंच नाही, मीच सांगितलं पाहिजे डॉक्टरने तुला हे सांगितलं. आणि जो व्यक्ती आलेला त्याचा प्रश्न विचारायचा, तो घरात असेल, लग्न होऊ दे, मी विचारतो बऱ्याच वेळा कुणाचं, कारण चिठ्ठी घेतलेली व्यक्ती जी असते ना ती 65 वर्षाची 70 वर्षाची असते आणि मग कळतं मुलीचं लग्न. मग ताई तू कशाला चिठ्ठीवर लिही ना माझ्या मुलीचं लग्न होऊ दे म्हणून, मला कसं कळणार? स्वामी तुम्हाला कळत नाही का त्याच्या मुलीचं नाव अंजली आहे, ते तुमचं अंजली नाव का तिचं अंजली नाव हे मला कसं कळणार? एवढं विचारायला वेळ नसतो ना. त्यामुळे चिठ्ठीवर कुणाबद्दल प्रश्न, ज्यांच्याबद्दल प्रश्न विचारताय ती व्यक्ती इथे नसेल तर दिलेलं उत्तर 70% बरोबर आहे समजा. व्यक्ती समोर असेल तर दिलेलं उत्तर 100% बरोबर आहे. कारण समोर असेल तर मी चेक करतो आणि सांगतो, आणि जर नसेल तर तुम्ही सांगितलेल्या वर्णनावरून कळत असतं मला नेमक्यानं काय प्रॉब्लेम असेल म्हणून. आणि अंदाज पंचे दावदर्शे करून टाकतो. तुम्ही पण अंदाज पंचे, मी पण अंदाज पंचे, म्हणून अगोदरच सांगितलेलं बरं. म्हणून अगोदरच सांगतोय की जी व्यक्ती इथे आलेली नाही त्याचा प्रश्न विचारू नका, कारण त्याचं बिनचूक उत्तर मिळणारच नाही. तुम्ही असं कधी जाता का, मी आई आलेली आहे मुलीची, माझ्या मुलीच्या लग्नाला 10 वर्ष झाले, डॉक्टर मला तपासा आणि माझ्या मुलीला मूल का नाही होत ते सांगा, होऊ शकतं का असं? तसंच आहे हा प्रकार. इथे दोघं नवरा बायको उभी राहिलेत की डॉक्टरनी जे सांगितलं असतं तेच ॲक्युरेट सांगतो की नाही बघा ना, मी बघा पाहिजे तर सांगतो की नाही. पण ती दोघं नसली आणि सासू किंवा आई असेल तर तिला बघून कसं सांगणार पोरीला का नाही मूल होते? म्हणून इकडे आणलं पाहिजे. माझा मार्ग विज्ञान दृष्टीत आहे, अध्यात्म विज्ञानाची सांगड घालून मी घेऊन जातो तुम्हाला. मूल होत नाही ना तुमच्यावर करणी केले असं कधीच नाही मी सांगत. मूल होत नाही, एक तर त्या स्त्रीला काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा पुरुषाला असतो,
मग मी सांगतो ह्याच्यामध्ये तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तुला डॉक्टरने औषध नाही दिलं, काही लोक म्हणतात नाही दिलं आणि खोटं सांगतात. मग मी सांगून टाकतो काय काय खरं असतं ते. नाही ना, इथे फसवायच्या भानगडीत पडायचंच नाही, सगळं उघड करून टाकतो. कारण मी इथे परत दर 3 महिन्याने येणार आहे. तेव्हा काहीतरी ठोकून दिलं तर चालणार नाही ना, 3 महिन्यात परत याल ना तुम्ही. त्यामुळे ॲक्युरेट सांगितलं. तर मला एखादा प्रश्न कळला नाही, मी सांगतो मला नाही समजलेलं आहे, आता काय ते तुम्ही आपलं दुसऱ्याला विचारा. एखादा प्रश्न सुटणार नसेल सांगून टाकतो, हा प्रश्न सुटणार नाही आहे. कारण स्वप्नात सुद्धा मी कुणाला फसवणार नाही, हे माझं ब्रीद आहे. म्हणून चिठ्ठीच्या पाठीमागे 1-2 ओळीमध्ये फक्त तुमची अडचण लिहून ठेवा आणि बाकीचं जे आहे पुढे लिहिलेलं आहे तसंच राहू दे. आणि चिठ्ठी घेऊन समोर उभे राहा. ज्याची इथे आलात ना चिठ्ठीच्या तिथे, की तो, त्याची बायको, त्याची मुलं सगळे उभे राहतात. ही एक्सरे मशीनची लाईन आहे. इकडे बाकीच्याने उभे राहा, ज्याचाही एक्सरे काढायचा म्हणजे ज्याला चेक करायचं तेवढ्यानेच थांबा. नाहीतर मग चिठ्ठी घेऊन नवरा उभा, मग मला सांगायला लागतं पुढच्या जन्मात तरतूद करतो. काय नाही कळलं? नवऱ्याच्या तर चिठ्ठी असते, माझी पाळी येत नाही. आणि चिठ्ठी असते बायकोची, बायको मागे असते, तिच्या हातात देणं चिठ्ठी, तू पुढे कशाला उभा? नाही ती बायको आहे ना, तिकडून या ना इकडे दर्शन घ्यायला, तिला उभे राहू दे ना, मी बघून सांगेन ना पाळी काय येत नाही. तिला गर्भपिशवीच नाही आहे, की तिचे हार्मोन्स अनबॅलन्स झालेले आहेत, की नेमकं काय आहे तिला प्रॉब्लेम झालेला ते सांगेन ना मी. आणि पाळी येणार की नाही येणार ते सांगेन, पण ती समोर पाहिजे ना. तेव्हा मला वाटतं आता कळलेलं आहे. इकडे एक्सरेच्या लाईन मध्ये बाकीच्यांनी यायचं नाही, बाकीच्या सगळ्या नातेवाईकांनी इकडून यायचं, दर्शन घ्यायचं. पण माझी बायको हरवेल ना, इकडून जावं ना, तिथे भेटणार बायको. ज्यांचा प्रश्न आहे त्यांनी तिकडे या, म्हणजे ॲक्युरेट होतं. कारण फाट 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 तपासलं जातं. हे 150 लोक आहेत सांगायला, तुमच्या तोंडात फेस येतो असं सुरू होतं. मी एकदा मशीन सुरू केलं स्पीड मध्ये, मूड असला की स्पीड मध्ये सुरू होतं. मग साधारणपणे 1 तासामध्ये 200-300 लोकांना तपासलं जातं. नाही तर मग 4 तासामध्ये 100 पण होतात. मूड कसं असेल त्याच्यावर. तेव्हा ह्यांना दमचाक होते आणि नेहमीचे लोक आहेत तर दमचाक होते. म्हणून तुम्ही या, तुमची चिठ्ठी ज्यांची आहे त्यांनीच या, बाकीच्या नातेवाईकांनी इकडून या दर्शन घ्यायला, म्हणजे डबल होणार नाही. तिथे बघा